अरे घरात डाळ तांदूळ सुद्धा शिल्लक नाहीये. ए चिन्या, दुकानातून थोडंसं तूप घेऊन यायचा. हो दादा, पण मग 100 ग्राम तरी तूप आणावं लागेल. अरे मग आण ना. 50 रुपये लागतील दादा. वनस्पती तूप आणू का? ते स्वस्त पडेल. नाही 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 चिन्या, वनस्पती नको. तू मोठ्या घरचा मुलगा आहे, वनस्पती कधीच खाल्लं नसेल. शुद्ध तूप खायची सवय, उगीच पोटबीट बिघडायला नको. चिन्या, शुद्ध तूपच आण. 25-50 ग्राम पण चालेल. नाही अहो, एवढंच तूप नाही देणार दुकानदार. ऐक ना जरा, आपण जरा जाऊन येऊ. एक काम आहे अर्जंट. हा, तुझ्याकडे जरा पिशव्या आहेत का मोठ्या? घे पिशव्या आणतो. ऐक ना ओम, कुठे चाललायस तू? चहा चपाती खाऊन जा, गार होईल. अगं नाही नाही, आल्यावर खातो ना मी. राहू दे, जरा एक महत्वाचं काम आहे. मी आलोच. पण गार होईल. आलोच. हो हो चालतील. चल पिशव्या एवढ्या? आलोच आलोच. आहो आलोच. सामानाचं काय झालं? अगं बघतो मी. ए स्वीटू, पूजेची यादी ठेवलीस ना तू? सांगून आलीस ना त्याला? हा बरं ठीक. काय हे? सावकाश. हे काय नलू, तू ऑर्डर देऊन हे सगळं सामान मागवलं होतंस का? हो नाही. अरे मग हे काय सगळं? अहो दादा, भैया थांब थांब, सांभाळून. ओमकार, हे काय सगळं? काय हे? अगं ग्रोसरीज आहेत. सगळंच आणलंय एकदम. म्हणजे हे बघ, साखर आणलीये, बरंच काय काय आणलंय. बघ, तांदूळ आणलेत, गहू आणलेत, हे मसाले आहेत काहीतरी वेगवेगळे, बिस्किट आहेत, थोडस काहीतरी खायला आहे, आणि उंदाचा नारळ. हो हो, आणि नारळ आहेत. हे बघ, नारळ पण आणलेत. तूप आहे, तूप याच्यात पॅक केलं असेल बहुतेक. 5 किलो तूप आहे. बरंच असं बरंच काय काय सामान आणलंय. कसं हे पाहुणे येणार आहेत ना, तर पाहुण्यांना पण लागेल, सगळ्यांनाच आपल्याला लागेल ना. आणि स्वीटूचा साखरपुडा एकदम जोरदार झाला पाहिजे, नाही का? अरे ओम, हे खूप आहे. अगं तुला हवं असेल तर मी आणतो जाऊन. अजून काही हवंय का सांग मला. नाही नाही, अरे हे एवढं. हो वहिनी, म्हणजे यात आपण पुढचे 3-4 महिने काढू. अरे स्वीटू, आता टेन्शनच नाही ना, सामानच सामान. अहो काय करताय? स्वीटू, बाळ एक वाटी घेऊन ये. वाटी आण. स्वीटू बाळा, या साखरेचा मस्तपैकी चहा बनव.
मगाशी ओमकार सुद्धा घाई गडबडीत चहा न घेता निघून गेले. हं? त्यांनाही कर आणि मलाही चालेल. हं? आणि मलाही जास्त साखर. ओमकार तुमच्याशी जरा बोलायचं होतं. हो या ना. बाहेर हो. ओके या. सांगा ना. तुम्ही म्हटलात बोलायचंय, काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम असेल तर सांगा, काही टेन्शन नका घेऊ. आपण काही घेऊन यायचंय का अजून? मी घेऊन येतो लगेच. नाही नाही काही नको. अहो तुम्ही इतकं सामान आणलंय ना, माझं घर पूर्ण भरलंय. आणि खरं सांगू का, हे सामान जर आम्ही डब्यात भरलं ना, तर माझे डबे वहीवरनं चक्करून खाली पडतील आणि काचेच्या भरण्या शॉकने फुटतील. ओके. पण तुम्हाला हे इतकं सामान का भरावं असं वाटलं? अहो ते आता साखरपुडा आहे ना, तो दिसतंय मला म्हणून मी आणलं. काय अहो, तुम्ही तर खाल पर्वत राहिलात. हा मी आलो, पण आता पाहुणे येऊन जाऊन असणार, त्यामुळे लागणार ना आपल्याला सामान. पण त्यासाठी हे इतकं सामान? नाही ऍक्च्युली अजून एक मेंबर वाढलाय ना, म्हणून मी थोडस जास्ती आणलं. कोण? अहो मी आहे ना, आता मी आलो ना राहायला, मलाही लागणार ना काहीतरी. अहो, तुम्ही येऊन तर 2-3 दिवस झाले आणि तुम्हाला किती लागणार आहे धान्य? हं? म्हणजे सगळं धरून पाव किलो. हं? पण त्यासाठी तुम्ही हे एवढं सामान भरलं? आमच्या घरातले रिकामे डबे बघून तुम्हाला लाज वाटत नाहीये ना? म्हणून हे उपकार तर नाहीत ना? मी आता आलोय, साखरपुडा चाललाय म्हणून मी थोडं एक्स्ट्राचं सामान आणलं. तर मला वाटलं म्हणून मी आणलं. आणि तुम्हीच म्हटला होता दादा की ओंकार तू या घरातलाच आहेस, म्हणून मी आता माझ्या ऐवजी समजा स्वीटूने आणलं असतं तर तुम्ही तिला हेच म्हटलं असतं का की तू उपकार केलेस? नाही नाही तुम्ही इतकं सामान भरलं म्हणून मी काही बोलत नाहीये. म्हणजे तुमचा हेतू योग्यच होता, पण आम्हाला सवय नाही ना इतक्या सामानाची. तुम्हाला खोटं वाटेल पण एखाद्या पंक्तीत आम्ही जेवायला बसतो आणि आमच्या समोर जर पंचपक्वानाचं ताट आलं ना, तर ते सगळं जेवण बघून ना माझी भूकच मरेल. म्हणजे आमचं सगळ्यांचं पोराचं बंड करेल. म्हणजे घरात हे इतकं सामान भरलेलं पाहून उद्या जेवण काय करायचं हे नलूला सुचणारच नाही. म्हणजे मला या परिस्थितीचा अभिमान मुळीच नाही, पण आता सवय झाली त्याची. म्हणजे आज जे तुम्ही सामान आणलं त्याने माझे घरातले सगळे डबे असे पूर्ण भरले. पण हेच डबे उद्या रिकामे झाले तर ते मलाच जाब विचारतील, मग मी काय उत्तर देऊ? असं आहे ओंकार, काही सवयी न मोडलेल्याच बऱ्या. म्हणजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. नाही नाही मला तरी असं वाटतं की आनंद अशा भरलेल्या डब्याने नाही तर आपल्या माणसाने मिळतो. म्हणून आम्ही ज्या परिस्थितीत आहोत ना त्यात अगदी खुश आहोत. दादा अरे चहा. क्या बात आहे. आहा वा बिटू, अगदी फक्कड चहा झालाय, मला हवा तसा गोड. थँक्यू. चिन्या हा? हे घे चहा घे. वहिनी. अगं आणि तुला? नाही मला नको. नाही नाही एक ग्लास आण. जा एक ग्लास आण. पा स्वीट चहा एक नंबर झालाय. वा बघा, तुम्हाला आमचं घर गोड करायचं होतं ना, बघा एक कप चहाने पण झालं. आणि त्यासाठी आम्हाला जास्त साखरेची गरज नाहीये. हं? माझ्या कुटुंबाला पोषणं हे माझंच काम आणि ते मलाच करायचं. दादा
आय एम सॉरी. अरे फक्त माझ्या चहात साखर घातली नाहीये. हो, चहा छान झालाय ना? हा? चिन्या, हे चिन्या, हा ओम दादा. जरा ये बाहेर ये, जरा हे सगळं परत करून येऊयात. चलो दादा, एक मिनिट थांब. अरे अरे यार, चिन्या याला लॉक आहे. अरे नेहमीच आहे यांचं ओम दादा. रेशनचं सामान आलं की ते 2 तासात संपतं ना. मा बंद करून निघून जात. सगळंच यार, दुकान बंद करून निघून जातात लोक. निघून जातो म्हणजे जात नाही, आतमध्ये झोपला असेल तो. झोपला असेल. हा. हाऊ रिस्पॉन्सिबल. ओ हॅलो, हो काका. शेठजी. हो काका. अरे ओम दादा, असं नाही येणार, तो मागे झोपला असेल. मग ते काय करायचं? हा, मागेच जावं लागेल आता. चल मग जाऊया. हे सामान परत उचलावं लागेल. ऑफकोर्स उचलावं लागणार. तू काय करतोस मग? हे इथे ठेवून नाही जाता येणार. चल. येऊ का? नाही थांब. हे 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 घेशील? हो घेतो. हा दरवाजा आहे. हा थांब. हो हो शेठजी. ओम, ओम इथे काय करतोय? हो काका. हा तर लोणावळ्याला गेला होता ना? आणि हा चिन्या आहे ना? हो काका. शेठजी. हो काका. अहो किती वेळ तुम्ही काय झोपून राहता इथे? आम्हाला सामान परत करायचं नाही. मी तिथे ओरडत होतो तुम्हाला. कौन सा सामान भाई, कैसा सामान? अहो मगाशी घ्यायला आलो होतो ना, ते आता घ्या परत. ठीक है चलो लो अंदर लो. आम्हीच ठेवायचा. लो चल ना. संभाल के. पिटू घे. नलू, मग जेवणाचं बघ ना. हे आता सामान परत करायला गेली तर राहिले कुठे? अरे हे काय घेऊन आलात? रेशनचं सामान. काय? अरे पण संपलं होतं ना, कसं मिळालं? अरे काकी, ओम दादाने त्या रेशनवाल्याला काय दम दिला माहितीये? तो बोलला तू रेशनचा माल ब्लॅक मध्ये विकतो ना, आता पोलिसांना फोन करतो. मग घाबरला ना तो. म्हणजे आपल्या कार्डवर तर सामान त्याने दिलंच, पण दुकान पण उघडलं त्याने. अरे ओमकार, खरंच कमाल केली तुम्ही. हो काय. म्हणजे चिन्या आता तो रेशनवाला इतरांना पण सामान देतोय तर? अरे देणार ना, जातं कुठे? नाही तर ओम दादा आहे ना दम द्यायला. गहू निवडून दळायला देऊया. हा चालेल. मी एक काम करतो, मी दळायला टाकतो. अरे ओम दादा, ते माझे कामे करतो मी. ओके. आणि वहिनी, तांदूळ पण लगेच निवडायला घेऊया ना. हो हो सुमन, सगळं करूया. चिन्या, सामान आत घेऊन जा. हा मी दादा, हे राहिलेले पैसे. अरे आणि दादा, तुम्ही आज मला जे सांगितलं त्याबद्दल खूप खूप थँक्स. आणि मी आयुष्यभर ते कधी विसरणार नाही. अरे ते थँक्स कसले? नाही खरंच,
थँक्यू सो मच. नमस्कार कर. अरे 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 अहो नाही, खरंच खरंच. सुखी रहा हा. हॅलो. हा बोला ताई. कशी चालली आहे साखरपुड्याची तयारी? हो चाललीये. नाही म्हणजे साखरपुड्यापर्यंतचाच वेळ आहे तुमच्याकडे. आणि हो, गाडीचं लक्षात असेलच तुमच्या. साखरपुडा व्हायच्या आधी मोहितची गाडी आमच्या दारात असायला हवी. जमेल ना? नाही मग जमणार नसेल तर आपण गाडी आल्यानंतर साखरपुडा करूया. कसा? ठेवते हा. चिन्या, तू सगळं व्यवस्थित सांगितलंस ना, तेल तूप वगैरे? हो, सामानाची यादी पाठ असते मला. पण उंदरा तुझं काय चाललंय? किराणा वगैरे काय करत बसलायस? स्वीटूशी बोल ना यार. ता कसं काय? मग कधी? अरे उद्या साखरपुडा उमदा, उद्या. हे बघ, अभी नाही तो कभी नाही. तू जर आज तिच्या मनातलं वदवून घेऊ शकला नाहीस की तिचं तुझ्यावर प्रेम आहे, आपल्याला पुढे काही करता नाही येणार. चिन्या बरोबर आहे, पण कसं? अरे तुलाच काहीतरी करावं लागेल. अरे काय करू मी? ती माझ्याशी बोलत नाहीये चिन्या. नलू मावशीनी सांगितलंय तिला की ओमकारशी बोलू नकोस, हा, आणि ती नलू मावशीचा शब्द नाही मोडणार. असं मला तिच्या मनातलं कसं कळणार? हे बघ, ती नाही येऊन सांगणार. तुलाच तिच्या मनातला काढून घ्यावं लागेल. जर बोलत नसेल तर मेसेज पाठव एखादा. मेसेज? हा, चिन्या तुलाही माहितीये स्वीटूचा फोन कसाही पडलेला असतो. कोणीतरी बघितला ना आपला मेसेज तर प्रॉब्लेम होईल चिन्या. मग कोणी बघणार नाही असं काहीतरी करूया. हा, तू चिठ्ठी लिही. चिठ्ठी? हा, तू चिठ्ठी लिही आणि मग तिला आपण बाहेर गाठवू आणि मग तू दे कुठेतरी तिला. गुड आयडिया. म्हणजे हा, इट्स नॉट बॅड. ओके, मी चिठ्ठी लिहितो. पण चिन्या, अशी एखादी जागा आहे का आसपास जिथे मला तिला भेटायला बोलवता येईल? म्हणजे छान जागा. हे बघ, आपल्या मागच्या गल्लीत भेटू शकतो, किंवा पुढचं मंदिर आहे ना तिथे कोपऱ्यात जागा आहे, किंवा माझ्या मित्राचं गॅरेज आहे. असे 2-3 जागा आहेत, काय टेन्शन नाही. ऑलराईट, ओके. पण जागा छान पाहिजे, म्हणजे ती अशी छानशी सजवता येईल आणि मी तिथे तिला भेटायला बोलवेन. स्पेशल मीटिंग बघ, पॉसिबल असेल तर. म्हणजे अरे बस काय दादा, पॉसिबल नसेल तर पॉसिबल करून घेऊ. तू टेन्शन घेऊ नको. आपण आहे ना, मी काय करतो, मी एखादी भारी जागा बघतो आणि मस्त तयारी करतो. तू डायरेक्ट सुटूला बोलव आणि विचारून टाक. काय? ओके, डन 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 डन. चालेल. ओके, ऑलराईट. सो चिन्या, दिस इज माय लास्ट चान्स. दादा, या बॉलवर सिक्सर पाहिजे. फुल सिक्सर. मागे पुढे बघणारच नाही. ही चिठ्ठी माझं फ्युचर असणार आहे. काय लिहितोय विचार जरा करतो. 4 चाकी गाडी कशी बुक करतात? म्हणजे खरंच मला यातलं काहीच कळत नाही. म्हणजे आज सांगून साखरपुड्याच्या दिवशी गाडी येईल का? आणि महत्वाचं म्हणजे त्याची किंमत किती, ते पैसे कसे भरायचे, चांगली गाडी कुठली, सगळं कसं कळणार? मला काय माहिती. मला तर यातलं काहीच कळत नाही. पण ऐका ना, ते बांगडे विकून आलेले पैसे आहेत ना माझ्याकडे, त्यात येईल ना गाडी? बांगड्या विकल्यास आणि त्यात गाडी घ्यायची? बांगड्या केवढ्या शान, गाडी केवढी मोठी. स्वीटू, अरे मावशी, स्वीटू कुठे आहे? स्वीटू बाहेर गेली आहे सामान आणायला. ओ, मी घेऊ काय सामान? नाही, राहू दे. अरे दादा, राहू दे, मी ठेवतो आतमध्ये. म्हणून मी काय म्हणतो, गाडीच्या बद्दल ह्यांना विचारू काय ना, माहिती असेल. नाही, नको. विचारायला काय जातंय? काय विचारायचंय? ओमकार, म्हणजे साधारणपणे 4 चाकी गाडीची काय किंमत असते? डिपेंड्स की कुठली गाडी आहे, काय आहे. साधारणतः आय थिंक 5 लाखापर्यंत साधी गाडी सुरू होते. बापरे, 5 लाख? म्हणजे साधारण असं म्हणतोय मी. माझ्याकडे 1 लाखच आहेत. तुझ्याकडे? कोणाला गाडी घ्यायची आहे?
साखरपुडा व्हायच्या आधी मोहितची गाडी आमच्या दारात असायला हवी.